Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. हॅलो एव्हरीवन. पार्ट 1 मध्ये आपण जॉमेट्रीच्या काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या होत्या. आता बघा प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये काय आहे. इथे एक फिगर दिली आहे. लुक ॲट द ॲडजसेंट डायग्राम अँड राईट द नेम्स ऑफ द टर्म्स गिवन बिलो. आता या फिगरला ऑब्झर्व करायचं आहे आणि काही आपल्याला 6 क्वेश्चन दिले आहेत, त्याचे आपल्याला नेम्स लिहायचे आहेत. बघा फर्स्ट काय आहे, पॉईंट्स. तर पॉईंट्स काय काय आहेत बघा. इथे मी तुम्हाला सांगितलं की इथे हे डॉट सारखे दिसत आहेत की नाही, हे असतात पॉईंट्स. इथे मी तुमच्यासाठी एक आन्सर सुद्धा लिहिलेला आहे. हे बघा दिसतंय, हे असतात पॉईंट्स. आणि हे पॉईंट्स आपण कसे लिहितो, पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट ओ, पॉईंट ई, पॉईंट डी. बघा आहेत की नाही, 1 2 3 4 5 6 पॉईंट आहेत. ओके. आता पुढे नेक्स्ट काय आहे, लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट आठवतंय का मुलांना, कसं समजवलं होतं मी की हे जे 2 पॉईंट असतात त्याच्यामधला हा जो पार्ट असतो, ओके, म्हणजे याला काय म्हणतात, लाईन सेगमेंट. तर कोणत्या कोणत्या लाईन सेगमेंट आहेत आपण बघायचे आहेत. हे बघा, हे सुद्धा मी तुमच्यासाठी लिहिलं आहे. आता सेगमेंट लिहिताना कसं लिहितो आपण, सेग लिहितो, आठवतंय ना. सेग ओ ए, सेग ओ बी, सेग ओ सी, सेग ओ ई, सेग ओ डी, सेग डी ई, सेग बी ई. बघा आहेत की नाही 2 पॉईंट. ओके, क्लिअर झालं मुलांनो. आता पुढे जाऊया आपण. पुढे काय आहे, रेज. ओके. आता रेज कसा असतो, तर एका बाजूला काय असतं, स्टार्टिंग पॉईंट असतो आणि दुसऱ्या बाजूला ॲरो असतो. ओके, मग यात कुठले कुठले रेज येणार सांगा बरं मुलांनो कमेंटमध्ये पटापट. ओके, मी एक्सप्लेन करणारच आहे. ओ ए. आता रेज लिहिताना आपण कसं लिहितो बघा, मी इथे तुम्हाला आन्सर लिहून दिलेला आहे. रे लिहितो की नाही पहिले, रे ओ ए, रे ओ बी, रे ओ सी आणि रे ओ डी, आहे की नाही. ओके. आता नेक्स्ट काय आहे, कोलिनियर पॉईंट्स. आता कोलिनियर पॉईंट सुद्धा मी सांगितलेलं आहे. कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय मुलांनो, जर एका सरळ रेषेमध्ये कितीही पॉईंट असतील तर त्यांना काय म्हणतात, कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे आता बघा ही लाईन दिसते तुम्हाला, या लाईनमध्ये आहेत ना, तर हे कसं लिहिणार आपण. इथे पण मी तुम्हाला आन्सर लिहून दिलेला आहे. बघा पॉईंट डी ई ओ बी एका लाईनमध्ये आहेत की नाही, म्हणूनच यांना काय म्हणतात, कोलिनियर पॉईंट्स. आता नेक्स्ट काय आहे, लाईन. तर लाईन कशी असते बघा, लाईनचं काय आहे कन्सेप्ट आपलं, तर लाईनला काय असतात, दोन्ही बाजूला ॲरो असतात. तर सांगा बरं याच्यामध्ये तुम्हाला किती लाईन दिसत आहेत, पटापट कमेंट करा बघा मुलांनो. आन्सर मी लिहिलेलंच आहे तुमच्यासाठी, पण तुम्हाला किती कळलंय बघूया. ओके, तर हे बघा आन्सर. ठीक आहे, तर इथे काय आहे, एकच लाईन दिसत आहे आपल्याला. ओके, काय लिहिणार, लाईन बी डी, किंवा आपण असं पण लिहू शकतो, लाईन डी बी. ओके, क्लिअर. नेक्स्ट काय आहे बघा, नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता नॉन कोलिनियर पॉईंट्स काय असतात, तर जे पॉईंट्स एका सरळ रेषेत नसतात. ओके. आता बघा इथे कुठल्या कुठल्या बाजूला गेलेले पॉईंट दिसतात, म्हणजे जे एका लाईनमध्ये नाही आहेत. ठीक आहे, दिसत आहेत की नाही. इथे बघा पॉईंट ए ओ बी आहे, त्याच्यानंतर पॉईंट बी ओ सी आहे, त्याच्यानंतर बघा पॉईंट काय आहे, ए ओ डी. त्याच्यानंतर सांगा मुलांना, तुम्ही आता कमेंट करा बघा अजून कुठले कुठले पॉईंट तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, हे बघा आन्सर मी लिहिला आहे. कसं लिहिणार आपण, पॉईंट ए ओ सी, पॉईंट बी ओ सी, हे बघा असं आहे की नाही. एक सरळ रेषा होते का याच्यामध्ये, नाही होते ना, मग यांनाच काय म्हणतात, नॉन कोलिनियर पॉईंट्स. तर मुलांनो हे सर्व क्वेश्चन तुमच्याशी क्लिअर झालेले आहेत, नक्की कळले आहेत. व्हेरी गुड. काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. ओके, आता आपण जाऊया सेकंड क्वेश्चनकडे. आता बघा 2 मध्ये काय दिलं आहे, ड्रॉ द फॉलोइंग फिगर्स. म्हणजे इथे काही फिगर्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे, तर चला मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. फर्स्ट आहे लाईन
बी टी. मग आपण इथे एक लाईन ड्रॉ करणार आहोत. आता लाईनचं काय कॉन्सेप्ट आहे बघा. लाईनला काय असतं, दोन्ही बाजूला ॲरो असतो. ओके, आणि त्यांनी नाव द्यायला सांगितलं आहे बी टी. ओके, क्लिअर. आता नेक्स्ट काय आहे, रे. आता त्यांनी एक रे ड्रॉ करायला सांगितलं आहे. तर रे कसा असतो, रेच्या एका बाजूला त्याचा स्टार्टिंग पॉइंट असतो आणि एका बाजूला ॲरो असतो. आता याला काय नाव सांगितलं आहे, डी ई. ओके, आता नेक्स्ट बघा, अजून एक लाईन ड्रॉ करायला सांगितली आहे, पण त्या लाईनला वेगळं नाव आहे. ॲरो कंपल्सरी. काय नाव आहे, एम पी. ओके, कळतंय ना मुलांनो. आता नेक्स्ट बघा, आता इकडे अजून एक लाईन ड्रॉ करायला सांगितली आहे, पण याची नाव द्यायची पद्धत वेगळी आहे. ही पण मी तुम्हाला एक्सप्लेन केली होती. यामध्ये काय असतं, एकच नाव देतो आपण आणि ते स्मॉल लेटरमध्ये देतो. बघा इकडे असं आपल्याला नाव द्यायचं आहे. ओके, आता बघा लास्ट काय आहे, लास्ट काय सांगितलं आहे आपल्याला, एक पॉइंट काढायचा आहे. पॉइंट हा बघा, आणि याला नाव द्यायचं आहे एम. ओके, क्लिअर मुलांनो. क्वेश्चन नंबर 2 सुद्धा कळाला तुम्हाला. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. आता बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये ड्रॉ डायग्राम्स दॅट इलस्ट्रेट द फॉलोइंग पॉईंट्स. आता डायग्राम पण काढायचे आहेत आणि त्यात काही पॉईंट सांगितले आहेत ते आपल्याला दाखवायचे आहेत. हे बघा, फर्स्ट आहे लाईन ए बी सांगितले त्यांनी. मग आपण लाईन ए बी ड्रॉ करूया. ठीक आहे, लाईन आहे, दोन्ही बाजूला ॲरो. लाईनला नाव द्यायचं आहे ए बी. ओके, आणि त्यांनी काय सांगितलं आहे, पॉईंट पी लाईज ऑन लाईन ए बी. म्हणजे काय करायचं आहे, एक पॉईंट पी घ्यायचा आहे. कुठे, ऑन. ऑन म्हणजे लाईनीच्या वर कुठेही आपण घेऊ शकतो. हे बघा असा लाईन पी घेतला मी. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. पॉइंट्स ई अँड एफ आर ऑन लाईन एम बट पॉइंट डी इज नॉट ऑन लाईन एम. हे बघा, हे पण तुम्हाला दाखवते. लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, आता या लाईनला काय नाव द्यायला सांगितलं आहे त्यांनी, लाईन एम. मग इथे एम नाव द्यायचं आहे. ओके, पॉइंट ई अँड एफ कुठे आहे, ऑन द लाईन. मग कुठेही घ्यायचं आहे. इथे मी घेतला ई आणि इथे घेतला एफ. हे क्लिअर झालं. आता त्यांनी काय सांगितलं आहे, बट पॉइंट डी. आता एक पॉइंट डी पण घ्यायचा आहे, पण तो कुठे घ्यायचा आहे, नॉट ऑन द लाईन एम. म्हणजे तो लाईनीवर नसला पाहिजे. मग आपण लाईनीच्या बाहेर कुठेही तो पॉईंट आपण घेऊ शकतो. इथे मी घेतला पॉईंट डी. ओके, समजतंय मुलांनो. आता नेक्स्ट बघूया. ड्रॉ रे ओ पी अँड रे ओ क्यू. आता रे ड्रॉ करायचा आहे आपल्याला. आता रे कसा असतो, तर एका बाजूला स्टार्टिंग पॉईंट असतो आणि एका बाजूला ॲरो असतो. ठीक आहे, हा झाला स्टार्टिंग पॉईंट ओ. ओके, कारण इकडे ओ आहे म्हणून ओ पहिले येणार आणि इकडे ॲरो आणि इथे काय येणार, पी. आता त्यांनी काय सांगितलंय, रे ओ क्यू. आता इथे पण ओ आहे ना, म्हणून आपण या ओ मधून सुद्धा बघा एक ॲरो रे काढू शकतो आणि याला नाव देऊ शकतो ओ क्यू असा. किंवा आपण बाजूबाजूला पण काढू शकतो, कारण त्यांनी असं काही क्वेश्चनमध्ये दिलं नाही आहे की एका पॉईंटमधूनच गेले पाहिजेत. ठीक आहे, इकडे स्टार्टिंग पॉईंट ॲरो
ओ पी, ओ क्यू. ओके, तुम्ही असंही काढू शकता किंवा असंही काढू शकता. तर मुलांना क्वेश्चन नंबर 3 सुद्धा क्लिअर झालेला आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. आता बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं आहे, इथे काही पॉईंट्स दिले आहेत. बघा रंगोली पॅटर्न वाटते की नाही. शो द पॉईंट्स, लाईन सेगमेंट्स अँड प्लेन्स फ्रॉम द रंगोली इन द अकॉम्पनिंग पिक्चर. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला पॉईंट्स तर आहेत, हे बघा हे पॉईंट्स आहेत. आणि काय सांगितले त्यांनी, लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे काय की 2 पॉईंट. ठीक आहे, लाईन सेगमेंट आपण कुठेही काढू शकतो. हा झाला, इथे कितीही लाईन सेगमेंट आपण इथे काढू शकतो, ड्रॉ करू शकतो. त्यानंतर काय सांगितलेले, प्लेन्स. तर प्लेन्स पण आपण काढूया. प्लेन्स पण तुम्हाला मी सांगितलं की दाखवते तुम्हाला. ओके, याच्यामधला जो फ्लॅट सरफेस असतो त्याला म्हणतात प्लेन्स. असं आपण कुठेही प्लेन्स दाखवू शकतो. ओके मुलांनो, क्लिअर झाला हा. आता नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघूया या प्रॅक्टिस सेटमधला. 4 इम्पॉर्टंट प्लेसेस आर मार्क विथ पॉइंट्स ऑन द मॅप ऑफ इंडिया. दिले बघा, दिले तुम्हाला दिसतंय. ड्रॉ ॲज मेनी लाईन सेगमेंट्स ॲज पॉसिबल कनेक्टिंग दिस प्लेसेस. आता काय करायचं आहे, या 4 पॉईंटला काय करायचं, लाईन सेगमेंट काढायचं आहे. किती लाईन सेगमेंट होतात ते आपण बघूया. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. हे बघा, या पॉईंटपासून इकडे ही एक झाली, त्याच्यानंतर इथे बघा. ओके, अजून इथे 2 पॉईंट्सला जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे अजून सांगा बरं. हे बघा, इथे सुद्धा जॉईंट होईल की नाही. ओके, आणि अजून एक जॉईंट होईल बघा, दिसतंय. क्लिअर. तर किती लाईन सेगमेंट झाल्या, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, कळलंय मुलांनो. तर अशा तऱ्हेने आपला प्रॅक्टिस सेट 2.1 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. मला वाटते मुलांना तुम्हाला क्लिअर झालं असेल सगळे कन्सेप्ट. आणि नसेल झालं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. काहीही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. टेक केअर अँड बाय बाय.